गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषेमधला एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत जो सगळ्या परीक्षांना उपयुक्त ठरतो। आज आपण हा घटक जरी इयत्ता तिसरी साठी करत असलो, तरी हा घटक तुम्हाला चौथी, पाचवी, सहावी अगदी सर्वच इयत्तांना उपयोगी पडणार आहे। ठीक आहे, याच्यामध्ये आपण विरामचिन्ह पाहणार आहोत। विरामचिन्ह यालाच इंग्लिश मधून पंक्च्युएशन मार्क म्हणतात। काय म्हणतात? पंक्च्युएशन मार्क। ओके, म्हणजे यात आपल्याला आपण काय करतो, बोलत असताना कुठं थांबावं लागतं, आपल्याला थांबावं लागतं की नाही बोलताना? काय एकाच वेळी 50 शब्द बोलता येतात? नाही, थांबावं लागतं। मग ज्यावेळी थांबतो, जिथं पॉज घेतो तिथं आपण काही चिन्ह देतो। त्यानंतर आपल्याला एखादी भव्य गोष्ट दिसली, मोठा हत्ती दिसला, तर आपण काय म्हणतो? अबो केवढा मोठा हत्ती। मग आपण त्यात भावना व्यक्त करतो। ही भावना दाखवायला वेगळं चिन्ह आहे, जिथं थांबतो त्याला वेगळं चिन्ह आहे। एकाच वेळी आपण म्हटलं, समजा मी बाजारातून कांदे, बटाटे, वांगे, टमाटे, कोबी, फ्लावर आणले, म्हणजे मी 6 वस्तू म्हटलो। 6 वस्तू सलग लिहिता येतात का? नाही, त्याला पण काही नियम आहे। कांदे कॉमा बटाटे कॉमा, किंवा कांदे स्वल्पविराम, बटाटे स्वल्पविराम, वांगे स्वल्पविराम, हे जे चिन्ह आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे। ठीक आहे, त्याच्यानंतर 2 शब्द आपण लिहिले समजा, तर ते 2 शब्द जोडावे लागतात कधी कधी आपल्याला। भाऊ बहीण त्याच्यातला असेल तो जोडताना त्यात काय चिन्ह द्यायचं, किंवा एखादा आपण प्रश्न विचारला तर त्याला प्रश्नचिन्ह कसं द्यायचं। मग हे सगळ्या बाबी आहेत ना, या आपण या घटकात बघू। तुम्ही जर आधी परीक्षा दिलेली असेल मंथनची किंवा कुठल्या शिष्यवृत्तीची, कशाची, प्रज्ञाशोधची, तर तुम्हाला यातला काही घटक माहिती असेल। ठीक आहे, आज आपण सविस्तर भारत घटक बघू। विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे। विराम म्हणजे विश्रांती किंवा थांबणे। ठीक आहे, मग आपण बोलताना मध्ये थांबतो, बरोबर आहे। मग वाचताना सुद्धा वाक्य कुठे संपते, कुठं वाक्य संपलं, कुठं प्रश्न विचारायचा आहे, कुठं उद्गार कोणता आहे, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजेत। हे समजण्यासाठी जी चिन्ह वापरली जातात त्यांना विराम चिन्हे म्हणतात। कोणती चिन्ह म्हणतात? विराम। विराम म्हणजे विश्रांतीची चिन्हे, असं सोप्या भाषेत आपल्याला म्हणता येईल। ओके, विश्रांतीची चिन्ह। मग ह्यामध्ये आधी आपण चिन्ह बघून घेऊ। ठीक आहे, आणि मग ती कशी वापरायची ती। पहिलं चिन्ह आहे, हे चिन्हाचं नाव आहे, चिन्ह आहे, केव्हा वापरतात आणि त्याचं उदाहरण बघा। आता आपण पहिलं चिन्ह बघतोय, पूर्ण विराम। पूर्ण विराम, वाक्य पूर्ण झालं, विराम घ्या, टिंब द्या। सोप्या भाषेत काय म्हणता येईल? टिंब किंवा फुल स्टॉप। ठीक आहे, पूर्ण विराम। ओके, वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी वापरतात। ठीक आहे, मी जात आहे किंवा मी शिकवत आहे। ओके, मी शिकवत आहे, क्रिया संपली, वाक्य संपलं, थांबलो। मग द्या पूर्णविराम। कोणता विराम द्या? पूर्णविराम। काळजीपूर्वक समजावून घ्या, कुठल्याही परीक्षेला हमखास 3 प्रश्न येतात। किती? 3 येतातच। दुसरा अर्धविराम। अर्ध हे फुल स्टॉप होता, अर्धविराम म्हणजे 1 आणि त्याच्या खाली 1 कॉमा, अर्धविराम। ओके, 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने, 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा हे वापरतात। बघा आता उभयान्वयी अव्यय कोणतं, काय, कसं बघा। गड आला, गड आला, पण हा जो पण आहे ना, हा आहे उभयान्वयी अव्यय। काय आहे? उभयान्वयी अव्यय। गड आला पण सिंह गेला, हा पण आल्यामुळे इथं काय झालं, इथं तुमचं अर्धविराम आला। काय आला? अर्धविराम आला। गड आला। जेव्हा तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला, त्यावेळी शिवरायांच्या तोंडून किंवा जिजामातांच्या तोंडून, जिजाऊंच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले, गड आला पण, म्हणजे तो उभयान्वयी अव्यय होता, सिंह गेला। मग इथं जो पॉज घेतला ना, तो कंप्लीट नव्हता, तो पूर्णविराम नव्हता, तो थोडा होता, मग त्याला अर्धविराम दिला। समजलं? म्हणजे पण इथं महत्वाचं वाक्य, महत्वाचा जो शब्द आहे तो पुढचा उभयान्वयी अव्यय आहे। कोणता आहे? अर्धविरामामध्ये 2 वाक्य जोडताना हा शब्द महत्वाचा आहे, उभयान्वयी अव्ययाने जोडला जातो, त्याला
एक टिंब द्या आणि खाली कॉमा द्या. ओके, कॉमा द्या. हा बरोबर. त्याच्यानंतर अपूर्ण विराम, पुढचं आहे अपूर्ण विराम. हे तर खूप सोपं आहे बघा. दोन टिंब, सरळ दोन टिंब, कंस नसतो बरं का. हा कंस इथं तुम्हाला समजून सांगण्यासाठी दिलाय, कंस नसतो. अपूर्ण विराम, तिसरं चिन्ह आपण पाहत आहोत. अपूर्ण विराम. उदाहरण पाहू आधी. पुढील उदाहरणे सोडवा. परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला हे दिसणार आहे, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आहे. पुढील उदाहरण सोडवा म्हटलं की क्रिया संपलेली नाही, मग दोन टिंब द्या. हे दोन टिंब म्हणजे अपूर्ण विराम. वाक्य चालू आहे, क्रिया चालू आहे. जर क्रिया संपली तर पूर्णविराम, क्रिया अर्धवट आहे अर्धविराम, आणि क्रिया चालू आहे अपूर्ण आहे. दोन टिंब, दोन टिंब. ओके. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, पुढे जर तपशील कंटिन्यू आहे, पुढे ते मॅटर कंटिन्यू आहे, पुढे तो विषय कंटिन्यू आहे, त्यावेळी अपूर्ण विराम. ठीक आहे. नंतर स्वल्प विराम, नंतर आहे स्वल्प विराम. ओके, म्हणजेच असा दिलेला कॉमा. स्वल्प विराम सोप्या भाषेत. आता काय झालंय, मराठीपेक्षा इंग्लिश आपल्याला सहज सोपी वाटते. तसं नाहीये. आपली भाषा अभिजात भाषा आहे. मराठी सर्वोत्तम आणि रसाळ भाषा आहे. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापर. हाक मारून काही सांगताना नावापुढेही संबोधनापुढे वापरतात. बघा, याच्यात दोन आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं, कांदे, बटाटे, वांगे, टमाटे या सगळ्या भाज्या आहेत. मग ह्याला कॉमा 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 द्या. नद्यांची नावं गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा, तापी, नर्मदा, गोदावरी. मग ही गंगा, ही नद्यांची नाव आहेत. मग कॉमा गंगा, कॉमा यमुना, कॉमा कावेरी, कॉमा संस्कृती, कॉमा ईश्वरी, कॉमा ही नावं आहेत मुलींची. मग कॉमा कॉमा कॉमा. त्याच्यानंतर आदित्य, कॉमा प्रणित, कॉमा म्हणजे मुलांची नावं, कॉमा. एकाच जातीचा तपशील जर अजून द्यायचा असेल तर त्याला कॉम्याने वेगळं करतात, स्वल्पविराम वापरतात. ओके. पुढचं आहे प्रश्नचिन्ह. आपण आधीच बोललो होतो, एखाद्या वाक्यामध्ये जर प्रश्न येत असेल तर, बरोबर आहे, व्यवस्थित कान आणि डोळे उघडे ठेवा, समोर शांतपणे लक्ष द्या, नीट समजावून घ्या, विसरणार नाही अजिबात. असं वाटलं एक महिन्याने परत रिपीट करायचा, घटक पुन्हा बघायचा, मागचे व्याकरणाचे घटक परत बघा. किमान एक घटक 2 ते 3 वेळा झाला पाहिजे. प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. प्रश्न आला की तिथे वापरतात. तुझे नाव काय? तुझे नाव काय? काय आहे तुझे नाव? तू जो मोबाईलवर आहेस, तुझे नाव काय सांगा. म्हणजे असं विचारलं तर काय म्हणणार? प्रश्नचिन्ह द्यावं लागेल, कारण तो प्रश्न आहे. काय आहे? प्रश्न आहे. ठीक आहे. हा, प्रश्न आहे तो. ओके. खालून पुढे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह म्हणजे काय? अशा प्रकारचं बघा, मी उद्गार चिन्ह समोर काढतोय. ते उद्गार चिन्ह म्हणजे एक दांडी आणि खाली एक टिंब शेवटी, बरोबर. उद्गार चिन्ह मनातील भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी वापरतो. अरे बापरे, एवढा मोठा साप होता असं जर आपण म्हटलं तर, मग तो जो बापरे होता ना, बापरे, हा जो बापरे होता ना, इकडे द्यायचा बाप मध्ये द्यायचा तर तिकडं प मध्ये दिला. ठीक आहे का ना. ओके. बापरे म्हणजे बापरे नंतर दिला उद्गारवाचक चिन्ह, केवढा मोठा साप. साप, अरे बाप रे साप, मग आलं उद्गारवाचक चिन्ह, दोनदा आलं. ठीक आहे. ओके. म्हणजे मनातील भावना समजावून सांगताना आपण वाक्याच्या शेवटी याचा वापर करतो. ओके. ठीक आहे. मग आता आपण बघा, इथं पूर्णविराम बघितला, फुल स्टॉप, अर्धविराम बघितला, त्याच्यानंतर अपूर्ण विराम बघितला, अपूर्ण विराम, त्याच्यानंतर स्वल्पविराम बघितला, प्रश्नचिन्ह बघितला आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह बघितलं. मग एवढ्या प्रकारचे आपण विरामचिन्ह बघितले 6. आता आपण नमुना प्रश्न बघू. ठीक आहे. बघा, नमुना प्रश्न तुमच्या समोर आहे. पुढील प्रत्येक वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढे कोणतं विरामचिन्ह देणार ते शोधा. तू कोठे गेला होतास? तू कोठे गेला होतास?
आईने तुम्हाला विचारलं, तुम्ही काय म्हणाल? मी बाहेर अंगणात खेळत होतो, मी टीव्ही बघत होतो, मी मोबाईल बघत होतो. मग तो प्रश्न होता, काय होता? कुठे गेला होतास. हा जर प्रश्नचिन्ह असेल तर इथं काय येणार आहे? प्रश्नचिन्ह. यस, ऑब्विसली क्वेश्चन मार्क येणार. म्हणून वाक्य कशा प्रकारचं आहे ते ओळखा आणि उत्तर द्या. ओके, चला पुढचं बघू. स्पष्टीकरण. त्याच्यानंतर मी जात आहे, मी जात आहे, मी गावाला जात आहे किंवा कुठे जात आहे. आता इथं हे वाक्य संपलंय, त्याने सांगितलं. साधं सरळ विधान असेल तर माझ्याकडं मी काय सांगतोय लक्षात घ्या. सरळ, साधे सरळ विधान असेल, साधे सरळ विधान असेल आणि ते पूर्ण अर्थ करत असेल, त्याचा जो अर्थ आहे ते जर अर्थपूर्ण होत असेल, ठीक आहे, अर्थपूर्ण होत असेल तर त्यावेळी पूर्ण विराम द्यावा. काय द्यावा? फुल स्टॉप. इथं पूर्ण विराम द्या. अर्थपूर्ण होत असेल पूर्ण विराम द्या. ओके, चल आलंय लक्षात. त्याच्यानंतर पुढचं बघू. आता दोन आपण बघितले समजा, तर आता आपल्याला सराव संच बघायचा आहे. या सराव संचामध्ये, ठीक आहे, पुढे दिलेल्या चिन्हांच्या नावासाठी योग्य पर्याय वापरा. जे चिन्ह तुमच्या समोर दिले ना त्याच्या नावासाठी योग्य पर्याय वापरायचा आहे. पुढे दिलेल्या विरामचिन्हासाठी योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. उद्गार चिन्ह कोणते आहे? यस, व्हेरी गुड, बरोबर. 3 नंबरचं जे आहे ते उद्गार चिन्ह, ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्णविराम कोणता आहे? ही चिन्हांची ओळख आहे. काय आहे? फुल स्टॉप, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1. ओके. स्वल्पविराम कोणता आहे बघा? हा आहे, हा आहे, हा की चौथा आहे? यस, स्वल्पविराम कोणता आहे? तिसरा, ठीक आहे. ओके, मग आता हा काय आहे? अर्धविराम, कारण 1 आणि असा आहे अर्धविराम, ठीक आहे. चला पुढचं. म्हणजे याचं जे उत्तर होतं ते होतं ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ओके, पुढे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे 2 टिंब. हे बघा इथं त्याच्यानंतर हे वाक्य बाकी आहे. अपूर्ण विराम म्हणजे 2 टिंब, ठीक आहे. आणि अर्धविराम म्हणजे काय आपण बघितलं, असा देऊन असा कॉमा करायचा. अपूर्ण विराम म्हणजेच ऑप्शन नंबर 2. यस, आले लक्षात, ठीक आहे. चला पुढचं बघू. पुढचं आहे, पुढचं दुसरा प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह द्याल ते शोधा किंवा ते वर्तुळ रंगवा. ओके, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह द्याल ते शोधा, ठीक आहे. पुढे मीना गोष्ट वाचत होती. मीना गोष्ट वाचत होती. अर्थ पूर्ण झाला. वाक्य साधं सरळ आहे. कोणतं चिन्ह देणार? अहो तिथं उद्गारवाचक नाही, प्रश्नचिन्ह नाही, अर्धविराम नाही, पूर्णविराम. वाक्य संपलंय. ओके, चला पुढचं. दुसरं, तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? प्रश्नचिन्ह. प्रश्न आहे ना, मग हे नाही, हे नाही, हे नाही, प्रश्नचिन्ह. ऑप्शन नंबर 3. यस, पुढचं. आहा हा काय देखावा आहे. इथंही आहे, पुढेही ते चिन्ह येणार आहे. आहा हा काय देखावा आहे. आपण काढू, अबब केवढा मोठा हत्ती. म्हणजे इथं ब इथं आलं आणि केवढा हत्ती, केवढा मोठा हत्ती. मग त्याच्यानंतर त्याच्यात द्वंद्व येतं, ठीक आहे. आलं लक्षात? उद्गारवाचक चिन्ह द्वंद्व येतं याच्यात. मग इथं सुद्धा काय येणार आहे? इथं हे उद्गारवाचक चिन्ह येणार. ऑप्शन नंबर 2. आले लक्षात? पुढे पुढचं बघू. तिसरा प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी कोणते चिन्ह द्याल? प्रश्न असाही विचारलाय, असाही विचारलाय, सरळ विचारलाय, चिन्ह देऊन विचारला, नंतर त्याच्यातला अर्थाने विचारला. वेगवेगळ्या पद्धतीने 3 वेळा प्रश्न विचारलेत. छान आहे, सराव संच छान आहे, ठीक आहे. लक्ष द्यायचे, व्यवस्थित समजावून घ्यायचे. मग वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी कोणता चिन्ह द्याल?
पूर्ण विराम. ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात. पुढचं, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास, अजून तपशील द्यायचा असेल तर पूर्ण झालं का ते नाही, अपूर्ण विराम, अपूर्ण विराम, यस. तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण विराम. चौथा ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर नवोदयला सुद्धा याच्यावर प्रश्न असतात. शेवटी एक प्रश्न असतो कार्यात्मक व्याकरणात, ह्याच्यावरती येऊ शकतो. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर कोणते चिन्ह द्याल? पूर्णविराम, उद्गारवाचक, स्वल्पविराम, नाही, प्रश्नचिन्ह. काय द्याल? ऑप्शन नंबर 2. आले लक्षात. अशा प्रकारे आपण 6 विरामचिन्ह समजावून घेतलेत. किती समजावून घेतलेत? 6 विरामचिन्ह समजावून घेतलेले आहेत. ओके. आणि त्याच्यावरती जवळजवळ 10 ते 12 प्रश्न बघितले. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर आपला जो पुढचा घटक राहणार आहे तो आहे भाषेमध्ये वाक्यप्रचाराचा वापर. ठीक आहे. आता तुम्हाला जो विरामचिन्हांचा घटक होता तो विरामचिन्हांचा घटक जर आवडला असेल तर हे काय आहे, मी किती सांगितलं तरी तुम्ही लाईक करत नाही, त्याच्यामुळे इथून पुढे मी सांगतच नाही. तुम्हाला करायचं तर करा, नाहीतर नका करू. घटक आवडला असेल तर मला फक्त कळवा. ओके, चला थांबतोय. गुड डे, बाय.